छंदेरी धुवून घेतल्या माझ्या मित्रांनो. एक क्वेश्चन पाहू मेन्सुरेशन या चॅप्टर मधला. काय म्हणतात पहा, द डायमेन्शन ऑफ मेटॅलिक क्युबाइड. ठीक आहे, काय म्हणतात डायमेन्शन ऑफ मेटॅलिक क्युबाइड. एक क्युबाइड दिला, ठीक आहे. तर क्युबाइड कसा असते पहा, ध्यान से देखो. अशा टाइपचा क्युबाइड असेल, मेटॅलिक क्युबाइड आहे, ठीक आहे. ओके, वीट राहते पहा, वीट घरात घर बनवतो, ठीक आहे, तशा टाइपचे मेटॅलिक क्युबाइड आहे, ठीक आहे. मानके चुरो, ठीक आहे. तर याचा जो डायमेन्शन आहे, डायमेन्शन म्हणजे लेंथ ब्रेथ अँड हाईट किती आहे पहा, 44 सेंटीमीटर. उसके बाद हे लेंथ असेल आणि ब्रेथ असेल 42 सेंटीमीटर आणि जे हाईट आहे ना ते असेल 21 सेंटीमीटर असेल का, आहेच, ठीक आहे, बरोबर. इट इज मेल्टेड अँड रिकास्ट इन टू अ स्पियर. म्हणजे याला वितळवायचा, मेल्ट करायचा म्हणजे वितळवायचा. याला मेल्ट करायचा, मेल्टेड, याला आपल्याला मेल्टेड करायचा आणि याच्यापासून एक का बनवायचा, स्पियर बनवायचा म्हणजे गोला बनवायचा. समजा का बनवायचा, गोला बनवायचा याच्यापासून, ठीक आहे. ओके, आता केवढा गोला आपल्याला माहिती, मेल्टेड नाही केलं, फील करा, ठीक आहे, आपल्याला मेल्ट करायचं, ठीक आहे. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्पियर. का बनवायचं आपल्याला, फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्पियर. ध्यान से देखो, ठीक आहे. तर पहिली गोष्ट पहा, मी थोडी फील करून दाखवतो की सरफेस एरिया ऑफ जर स्पियरचा काढलो, का काढलो मी, स्पियर, ठीक आहे. समजा सरफेस एरिया ऑफ स्पियर, तर काय राहते फॉर्म्युला, तो तर पार्ट पाहिजे 4πr², ठीक आहे. काय राहते 4πr² सरफेस एरिया. तर आपल्याला एक गोष्ट तर माहिती आहे, 4 पण माहिती आहे, पाय सुद्धा 22/7 राहील, नाही तर 3.14 राहील, ठीक आहे. याच्यात काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपला प्रॉब्लेम काय की रेडियस नाही सर. ओके, ये बहुत बड़ी बात आहे, ठीक आहे, बरोबर. रेडियस नाही म्हणजे आपल्याला सर्व काय काय याच्यासाठी करायला लागलं आता, रेडियस साठी. तर एक काम करतो पहा, फिलहाल केले माझ्याकडे रेडियस नाही, तुम्ही एक काम करता, पहिले काय करता पहा की आता एक गोष्ट पहिलं समजा की इकडे पहा, ध्यान से देखो, हा जो काय क्युबाइड आहे याला जर मेल्ट करून एक स्पियर बनवला तर लक्षात ठेवा याचा जो पहिल्याच्या व्हॉल्यूम राहते, व्हॉल्यूम म्हणजे जागा, ठीक आहे, तेवढीच आता जसा हा वीट असेल समजा क्युबाइड, ठीक आहे, आणि याच्यापासून स्पियर गोला बनवत इथं जेवढी जागा राहील, ठीक आहे, समजलं ना, म्हणजे व्हॉल्यूम तेवढीच जागा इथं राहील. ही गोष्ट लक्षात ठेवा. ते काम करता पहा, ध्यान से देखो, ठीक आहे. काय म्हणतो आम्ही की काय म्हणता पहा, मेटॅलिक क्युबाइड पहा, लेट लिहून टाकतो आम्ही की लेट मेटॅलिक क्युबाइड. मेटॅलिक क्युबाइड का करायचं, क्युबाइडला, मेटॅलिक क्युबाइडला इज मेल्टेड, ठीक आहे, इज मेल्टेड, त्याला आपल्याला मेल्टेड म्हणजे मेल्ट करायचं, वितळवायचं, पटलं ना, इज मेल्टेड. तर त्याच्यापासून का बनवायचं, मेल्टेड अँड फॉर्म, ठीक आहे. का फॉर्म तयार करायचा आपल्याला, अँड फॉर्म स्पियर. का करायचा, अ स्पियर, आपल्याला स्पियर बनवायचा. मी का लिहिलो समजलं ना, की मेटॅलिक क्युबाइडला वितळवून त्याच्यापासून स्पियर बनवायचा. तर का म्हटलं मी पहा की व्हॉल्यूम ऑफ जो स्पियर राहील म्हणजे जो कोणता गोला बनवायचा, ठीक आहे, त्याच्या व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड एवढा राहते. ध्यान से देखो, ठीक आहे, एवढी गोष्ट तर माहित पाहिजे, लक्षातच ठेवा, ठीक आहे. कोणाला वितळवायचं तर व्हॉल्यूम, त्याच्या व्हॉल्यूम जे पहिली वस्तू आहे आणि बनवणारी जे दुसरी वस्तू आहे त्याच्या बरोबर राहते, ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर राहते का, तर व्हॉल्यूम ऑफ स्पियर किती, 4/3 πr³, ठीक आहे. हा फॉर्म्युला माहित पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4/3 πr³. आता एक गोष्ट लक्षात घ्या की व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड किती आहे, तर सर L × B × H राहते, ठीक आहे. ओके, आता एक गोष्ट तर आहे का, लेंथ इकडेच दिली आहे, ध्यान से देखो, ठीक आहे. इथं ठेवा लेंथ किती आहे 44 आणि ब्रेथ किती आहे पहा, पुन्हा लिहू 44 × 42 × 21. काय होईल पहा, ध्यान से देखो, ठीक आहे. इथं काय होईल पहा, जसं 4/3 आणि किती πr³ जसा आहे तसा. आता आपल्याला पहा इथं प्रॉब्लेम काय आला होता, इकडे पहा 4πr² फॉर्म्युला होता ना, रेडियसचा प्रॉब्लेम होता. ती रेडियस काढू पहा, काय होईल पहा, r³ = 44 × 42 × 21. एक काम करता पहा, हा 3 डिवाइड आहे ना, इकडे मल्टिप्लाय आणि हा मल्टिप्लाय आहे ना, इकडे डिवाइड होईल, ठीक आहे. आणि एक काम करता, जो पाय आहे, ठीक आहे, पाय तर पायला एक काम करतो ना, या पायला मी आता एक काम करतो पहा, 4/3 इथे 22/7 घेऊन घेतो, ठीक आहे. फिलहाल के लिए काउंट घेऊ शकत आहो मी, कारण पाहू की दिमाग लावता इथं पहा, एक तर व्हॅल्यू आपल्याला असं नाही म्हटलंय की टेक पाय = 3.14 नाही घेतला. जेव्हा टेक नाही म्हणते तेव्हा 22/7 घेऊनच द्या, अलग हात मध्ये, ठीक आहे. आता एक काम करता पहा, काका झाला होता पुन्हा एक वेळा की 4 डिवाइड आला, हा मल्टिप्लाय झाला, इथे पहा 22 डिवाइड आणि हा मल्टिप्लाय, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे, उलटा. ओके, आता एक काम करता पहा, तुम्हाला माहित आहे 22 × 22 म्हणजे 22 × 22 22 × 44, ठीक आहे.
बढिया. आता एक काम करता आपण पुन्हा काय उडल का पहा. ठीक आहे, तर उडते सर पहा किती, 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके, इथपर्यंत क्लिअर. आणि ध्यान से देखो 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. ठीक आहे, म्हणजे आर क्यूब इज इक्वल टू 21 इंटू 21 आणि लगे हात मध्ये 7 3 21. ठीक आहे, आता मला सांगा याचा अर्थ आर क्यूब इज इक्वल टू 21 इंटू 21 21. ओके, इंटू 21. तर आर इज इक्वल टू 21 सेंटीमीटर नाही येईल का? ऑफकोर्स येण्यासाठी काय पडला ना, म्हणजे आर इज इक्वल टू 21 सेंटीमीटर आपल्याला भेटला. ठीक आहे, बहुत ही बढिया काम झालं. आता पहा, आता हा जो कचरा हा मिटवता. ठीक आहे, आपल्याला सोल्युशन पाहिजे ना, तर रेडियस आपल्याला पाहिजे, तेच तर आपल्याला अडचण होती. ठीक आहे, की कायच्यासाठी की व्हॉल्यूम आपल्याला काय काढायचं होतं, सरफेस एरिया ऑफ स्पियर काढायचा होता. काय काढायचा होता? सरफेस एरिया ऑफ स्पियर. आता पहा सरफेस एरिया ऑफ स्पियर डायरेक्टली इथं फॉर्म्युला पहा, ध्यान से देखो 4 पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला लिहायचा. ठीक आहे, लिहिल्यानंतर काय होईल पहा, आता 4 जीव का तू ठेवा 4 आणि पाय किती 22/7. ओके, एवढी हिंमत कारण आपल्याला पाय 3.14 घ्या असं नाही म्हटलं ना. ओके, आणि इकडे आहे का आता रेडियस किती आहे 21 चा स्क्वेअर. ठीक आहे, आता काय होईल पहा 4 इंटू 22/7. ओके, इंटू 21 इंटू 21. ठीक आहे, कारण स्क्वेअर राहिला तर मी लिहू शकतो ना डबल बरं 21 इंटू 21. आता काय होईल पहा इकडे काय करेल की 7 म्हणजे 7 आणि 7 3 जा 21. बहुत ही बढिया. ठीक आहे, ओके, आणि लगे हात मध्ये पाहता आता का दिमाग लावता पहा ऐका. ओके, एक काम करता 4 2 जा 8, 4 2 जा 8 इंटू 3 इंटू 21 पहा ना 88. ठीक आहे, एक काम करता पुन्हा एक दिमाग लावून देता पहा, या 3 चा जो मल्टिप्लाय आहे ना 8 सोबत 3 8 जा 24. ठीक आहे, ओके, 3 8 जा 24, 24 प्लस 2 26 आणि इंटू 20. आता 264 इंटू 21 चा मल्टिप्लाय करू. आता पहा फटाफट मल्टिप्लाय आला पाहिजे. ठीक आहे, कारण 10th क्लास मध्ये झामल कार्यक्रम करायचा नाही. ऐका आता कसं होतं, 1 4 जा 4, 1 6 जा 6 आणि 1 2 जा 2. 1 ने कितीने मल्टिप्लाय करा तोच इथं आणा 0. ठीक आहे, आता काय होईल पहा 2 4 जा 8, 2 6 जा 12, 1 कॅरी ना 2 2 जा 4 आणि 5. काय होईल पहा आता 4 8 प्लस 4 8 प्लस 6 14, 1 कॅरी आणि 5 आणि 5 तर किती आला पहा 5 5 4 4 सेंटीमीटर स्क्वेअर. हा काय झाला सरफेस एरिया ऑफ स्पियर. ठीक आहे, आम्हाला क्वेश्चन 4 मार्काला विचारतं. ठीक आहे, बोर्डामध्ये. तर मित्रांनो समजलं असेल, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू.